ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणजे बेसिक काय ट्रीटमेंट आणि त्याच्यानी होतं काय? करेक्ट. हा प्रश्न सूरज खूप लोकांच्या मनामध्ये आहे की ऑस्टिओपोरोसिस मध्ये सर्जरी लागते का? सर्जरी लागत नाही. 90 ते 95% लोकांना ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर मध्ये चांगल्या मेडिकेशन्स आपण चेक करतो. त्यांचं डेक्सा स्कॅन मध्ये ऑस्टिओपोरोसिस आहे, ऑस्टिओपिनिया आहे, बोन ठिसूळ किती झालंय हे आपण चेक करतो. सर्वात महत्वाचं व्हिटॅमिन डी, कॅल्शियमचं प्रमाण कमी असतं ते बघणं गरजेचं आहे. पीटीएच आपण जे म्हणतो की पॅराथायरॉइड हार्मोन हे बघणं गरजेचं आहे. आणि मेडिकल मॅनेजमेंट 90 ते 95% लोकांना ठीक करू शकते. आजकाल इंजेक्शन झाली आहेत. एक तर आहे जे बोन रिझॉर्प्शन कमी करतं आणि एक जे चांगलं बोन फॉर्मेशन करतं. डेनुसुमॅब आणि टेरिपेराटाइड हे खूप चांगले मॉलिक्युल्स आजकाल ऑस्टिओपोरोसिस साठी आहेत. एल्डरली म्हणजे वय जास्त झालंय म्हणून ऑस्टिओपोरोसिस किंवा फिमेल मध्ये मिनोपॉज म्हणजे मासिक पाळी थांबल्यानंतर बोनची जड होते. याच्यात आपण खूप कॉमनली ऑस्टिओपोरोटिक स्पाइन आणि फ्रॅक्चर्स बघतो. सर्जिकल ट्रीटमेंट मध्ये पण सिमेंट इंजेक्शन किंवा स्टेबिलायझेशन आपण करतो. ते क्वचितच 3 ते 5% लोकांना गरज पडते. पण ज्या ठिकाणी त्यांचा त्रास कमी होत नाही आणि इन्स्टॅबिलिटी असते हे करणं गरजेचं असतं.